आंदोलन सुरू केलं। लोहारा नगरपंचायतचे अनधिकृतपणे तालुक्याचे धान्य पुरवठा गोडाऊन जे आहे त्याच्या बाजूला स्वतःची नगरपालिकेची जागा नसताना, महाराष्ट्र शासनाची जागा असताना अनधिकृतपणे संपूर्ण लोहाराच्या गणपतीचं प्रकल्प त्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड उभा केला आहे। त्यामुळे अन्नावर दुष्परिणाम होऊन ते सर्व धान्य तालुक्याच्या पुरवठा गोडाऊनला म्हणजे पुरवठा विभाग राशनच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत जातं। तो दूषित धान्य असल्यामुळे तो गणकचरा प्रकल्प हटवावा व त्या निधीचा गैरवापर करणारे आणि जागा नगरपंचायतच्या मालकीची नसतानासुद्धा त्या ठिकाणी घनकचरा प्रकल्प उभारण्यात आलेल्या सर्व अधिकाऱ्यांवर निलंबित करून त्या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली। काय कोण मला सांगा, कोण हे केलं तुम्हाला आरोप कोणावर हे संबंधित जे अभियंता आहेत नगर रचनाकार ते असतील, तिथं जे प्लॅन दिलेले अभियंता आहेत आमच्या नगरपालिकेचे मुख्याधिकारी तत्कालीन OS आणि ज्या बॉडीनं अनधिकृतपणे ठराव घेतला आहे तो शासनाची जागा असताना सुद्धा नगरपालिकेची जागा आहे असं म्हणून त्या सर्वांवर माझा हा आरोप आहे। आणि आता हे प्रश्न जर नाही मार्गी लागला तर काय तुमचं? मी या ठिकाणी हे उपोषण सोडणारच नाही, कारण त्या ठिकाणी आमच्या सामाजिक भावना दुखावल्या गेले। लोहाऱ्याचं ग्रामदैवत नळकंठेश्वर मंदिर तिथंच आहे, मुस्लिम समाजाची मस्जिद, मुस्लिम समाजाची स्मशानभूमी, अलीकड मारुती मंदिर आहे, तसेच दर्ग्याचं ठिकाणी त्या ठिकाणी आहे। शासनानं कुठलीही अशा अस्वच्छ जागा उभारत असताना परवानगी घेणं गरजेचं आहे। त्या लोकांच्या मागण्या काय आहे त्यावर विचार विमर्श करण्यासाठी वेळ दिलेली असतो। आम्ही 200 नागरिक घेऊन जिल्हाधिकारी साहेबांकडे याविषयी पाठपुरावा केला होता, पण त्या पाठपुराला आमच्या 0 या ठिकाणी यश आलेलं आहे। आता नगरपंचायतचं वगैरे कोण आलं का तुमच्याकडे? नगरपंचायतच्या आज सकाळपासून कोण आलं नाही। मला नगरपंचायतने एक पत्र दिलं होतं, मी त्याच्यामध्ये त्यांना प्रदूषण मंडळाची परवानगी घेतलात का, वन विभागाची परवानगी घेतलात का, तुम्ही तहसीलची व जिल्हाधिकाऱ्याची परवानगी घेतलात का असं विचारणा केली होती। तर त्यांनी स्पष्ट सांगितलं ही जागा आमची वैयक्तिक नगरपालिकेच्या मालकीची आहे, त्याच्यामुळं आम्हाला कुणाचीही परवानगी घ्यायची गरज नाही। जर नगरपंचायतच्या मालकीची तर जागा नाही आहे, महाराष्ट्र शासनाची जागा आहे। नगरपंचायतची फक्त 3 गुंठ्याची तिथं जागा आहे। मग जागा नसताना सुद्धा या ठिकाणी नगरपालिकेनं स्वतः मनमानी करून अनधिकृतपणे बांधकाम केलेलं आहे, त्यामुळं त्या अधिकाऱ्यांवर निलंबितच करणं रास्त ठरेल। गोदामाच्या शेजारीच हे घनकचऱ्याचा प्रकल्प आहे, होताना तुम्ही विरोध केला नाही? आम्ही 2018 पासून जिल्हाधिकारी साहेबांकडे पाठपुरावा केलेला आहे। माझ्याकडे पाठपुराव्याच्या सर्व कॉपी आहेत आणि नगरपालिकेने एक प्रस्ताव सुद्धा घेतला होता की तिथून घनकचरा प्रकल्प हा ठिकाण चुकीचा आहे आणि दुसऱ्या ठिकाणी करावा, पण नंतरच्या आलेल्या बॉडीनं अनधिकृतपणे ठराव घेतला आणि त्या ठिकाणी तो घनकचरा प्रकल्प उभारणी केला। तहसीलनं 2018 पासून त्यांना पाठपुरावा केलेला आहे। ते गोडाऊन असल्यामुळं लोकांना धान्य दूषित जातं आहे, ते धान्य तिथला कचरा उचला म्हणून त्यांनी पाठपुरावा केले, पत्र दिलेत, पण त्यांनासुद्धा केराची टोपली दाखवण्याचं काम या इथल्या नगरपंचायतच्या सर्व अधिकाऱ्यांनी केलं आहे। त्या सर्वांवर निलंबनाची कारवाई करावी लागेल अशी मागणी। हो, अशी मागणी आहे।